नमस्कार, कशा आहात सर्वजण? मी मनीषा स्वागत करते तुमचं मनीषा रेसिपीज आणि व्लॉगमध्ये. तर चला परत आज तुमच्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आले. तो म्हणजे सगळ्यांच्याच फायदेशीर ठरणार आहे. मस्तपैकी आज आपण गव्हाच्या पिठापासून पुरणपोळी पाहणार आहोत. एकदम मस्त सॉफ्ट अशी, तुम्हाला इथं बघूनच समजत असेल, आणि भरपूर पुरण भरून अशी मस्त खास टिप्ससोबत छोट्या छोट्या एकदम टिप्स अगदी परफेक्ट अशा तुम्ही अशा प्रकारे पुरणपोळी बनवायला शिकाल. तर चला मग आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे चणा डाळ घेतले, ही म्हणजे पाव किलो घेतले, म्हणजे 1 वाटी इतकी. तर आता आपल्याला काय करायचं, ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यासाठी एका टोपामध्ये काढून घेतली आणि आता पाणी घालून आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर बघा त्याच्यावरती व्हाईट पाणी कसं आलं, तर आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं आणि स्वच्छ 2 वेळा डाळ ही धुवून घ्यायची आहे. आता डाळ धुवून घेतली, आता आपल्याला ही डाळ शिजत घालायची आहे, चणा डाळ. त्यासाठी पाणी, तर एक वाटी चणा डाळ आहे, तर 4 वाटी इतकं पाणी ह्याच्या कुकरमध्ये घालायचं डाळ शिजण्यासाठी. तर बघा ही 4थी वाटी आहे, 4 वाट्या पाणी घातलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे खायचे 2 चमचे एवढं तेल घालायचं, जेणेकरून आपली डाळ छान शिजेल. आणि हा आता कुकर गॅसवरती नेऊन ठेवला आणि बघा आता त्याला छान उकळी आली. उकळी आल्यानंतर जी आता आपण डाळ स्वच्छ धुली होती ना, ती डाळ ह्या कुकरमध्ये घालून घ्यायची. आणि आता आपण झाकण लावूया, शिट्टी लावूया आणि 4 ते 5 छान शिट्ट्या काढून घेऊया, जेणेकरून आपली डाळ मऊसूत अशी शिजली पाहिजे. तर बघा आपलं एकीकडे आता डाळ शिजते, तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात पुरणपोळीसाठी. तर बघा कणिक मळण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर ह्याच्याऐवजी तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ 1 वाटी मैद्याचं पीठ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. पण गव्हाची पोळी ही ना फक्त गव्हाच्या पिठापासून पोळी करायची, तेव्हा ती खाण्यात मजा असते, तिचा फ्लेवर येतो, टेस्ट लागते. तर त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाची पोळी करत असताना गव्हाचं पीठच घ्यायचे. पण तुम्ही म्हणाल जर राशनचं जर पीठ तुम्ही दळून आणलं असेल, ते गव्हाच्या पिठाची तुम्ही पोळी करायला जाल, तर त्यांनी तुमची गव्हाची पिठाची पोळी येणार नाही, कारण त्या पिठामध्ये चिकनाई नसते, म्हणजे चिकट असं पीठ नसतं ते राशनचं असल्यामुळे. त्याच्यामुळे तसं न करता हे चांगल्यातले गहू आहेत, दुकानामध्ये गेल्यानंतर 40 ते 42 रुपये किलोचे चांगले गहू असतात ना, त्याची पोळी करायची, जेणेकरून छान येते. तर बघा मी मीठ घातलं आणि नंतर पाणी लावून थोडं थोडं कसं मळून घेतलं बघा. आणि आपली जर परत घाण झाली असेल ना, तर ते पाणी घ्यायचं आणि त्यांनी असं हाताने करायचं, मस्तपैकी आपली परतसुद्धा स्वच्छ होते. आणि पीठ बघा मी किती छान मळून घेतलं. तेल घालायचं नाही, आपल्याला तेल शेवटला घालायचं आहे. आता जर तुमच्याकडे खलबद्दा म्हणून असतो, वरवंटा पाटा वगैरे, त्यांनी चेचलात ना एकदम बेस्ट. आता माझी आजी वगैरे त्यांनी कणिक मस्तपैकी पाणी लावून लावून चेचून घ्यायची. तर आता माझ्याकडे ते नाही, तर मी मस्तपैकी हातानेच या पिठाला रगडून रगडून घेतलं. तर आता पीठ दाखवलंच तुम्हाला, एकदम मऊ असं लुसलुशीत मी पातळ पीठ मळलं आहे. आणि शेवटला तेल लावून सुद्धा थोडंसं मळलं. आणि आता हे पिठाचा छान एक गोळा केला आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूया. आता आपलं पीठसुद्धा छान भिजेल ना, पीठ पण भिजणे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा आपल्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर ना, मस्तपैकी कुकर थंड झाल्यानंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि आपली डाळ शिजले का पहिल्यांदा बघायचं. तर चला डाळ आपली शिजले का बघूया. बघा डाळ किती छान शिजले, एकदम मऊसूत अशी डाळ शिजवायची. मस्त डाळ शिजलेली आहे. आता आपण सेपरेट करूया पाणी आणि डाळ. तर त्यासाठी चाळण घ्यायची, खाली एखादा टोप ठेवायचा आणि असं पाणी पूर्ण सेपरेट ह्याचं झालं पाहिजे. तर ह्या गाळणीतनं पूर्ण पाणी असं जे आहे ना, ते खाली जातं आणि आपली डाळ वरती राहते. आता इथं चणा डाळ मी पाव किलो घेतली, म्हणजे 1 वाटी. तर 1 वाटी चणा डाळसाठी 1 वाटी गूळ, हे प्रमाण परफेक्ट आहे. तर 1 वाटी गूळ घेतला आहे. पण गूळ बघा कसला मी घेतला आहे, हा थोडासा ऑरेंज कलर सारखा आहे. तर तुम्ही इथे काळा गूळसुद्धा घेऊ शकता, पण त्यांनी ना पुरणपोळी थोडीशी काळसर दिसते, त्याच्यामुळे मी तो गूळ घेतलेला नाही, हा गूळ घेतला. कारण आपण हळद वापरणार नाही आहोत, म्हणजे पीठ मळताना सुद्धा मी हळद घातली नाही आणि आता आपण हा चरका बनवताना सुद्धा हळद वापरणार नाही. कारण जी आपण गव्हाची पिठाची पोळीची टेस्ट असते ना, ती हळदीने जर घातली तर लागत नाही. त्याच्यामुळे हळद ना शक्यतो करून घालायची नाही. हळदीने थोडीशी टेस्टसुद्धा बदलते आणि पुरणपोळीचा थोडासा वेगळा वास येतो. त्याच्यामुळे हळद बिलकुलसुद्धा घालू नका. पूर्वी आपण हळद न घालता आपली आजी वगैरे करायची, अशी मस्त पुरणपोळी व्हायची. तर आपण सुद्धा आज हळद न घालता मस्तपैकी करणार आहोत. तर बघा गूळ घातला. गूळ घातल्यानंतर लगेच आपली जी चणा डाळ आपण पाणी निथळलेली होती ना, ती घालून घेतली आणि दोन्ही मिक्स केलं. पातळ होतं, घाबरायचं नाही, सतत हलवत राहायचं. गॅस हा फास्ट ठेवायचा नाही, कमी गॅसवरती. आणि बघा आपलं पुरण जे आहे ना, इथं 70% पुरण झालेलं आहे आपलं, असं म्हणायला काहीच हरकत नाही. बघा इथे किती मऊसूत झालेलं आहे. मस्तपैकी विलायची पावडर टाकली
आणि परत आपण मिक्स करणार आहोत. आणि कुठलाही पदार्थ वांजा करू नये असं आमची आजी म्हणते, त्याच्यामुळे थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालायचं, 1 चिमूटभर मिक्स करायचं. आणि बघा असं चमच्याने दाबून घेतलं मी, तर बघा इथे पुरण तुम्हाला मऊसूत एकदम झालेलं दिसेलच ना. मग 70% आपलं पुरण इथंच झालं ना, बरोबर ना. 30% फक्त आपल्याला चाळणीने घासलं की झालं आपलं पुरण. तर बघा घट्ट झालं की असं समजायचं आपलं हे पुरण रेडी आहे. तर गॅस बंद करायचा. आणि आता आपण जे पुरण केलं, जे चरका आपल्या डाळीला दिला, ते आता आपण गरम गरमच असताना वाटून घ्यायचं आहे. जर थंड झाल्यानंतर वाटायला गेला तर येत नाही. जसं गरम असताना वाटता येतं ना पटापटा, तसं थंड झाल्यावर येत नाही. तर पूर्वी काय करायचे, पाटा आणि वरवट्यावर असे घासून घ्यायचे. आता काय आपल्याकडे ते अवेलेबल नाही आहे, तर आपल्याकडे आता चाळण वेगवेगळ्या मशीन आलेल्या आहेतच. तर मी चाळणीने घासून घेतलं असं. बघा एक ग्लास घ्यायचा आणि मस्त गरम असतानाच घासायचं, म्हणजे लवकर होतं पटकन असं. तर बघू शकता किती पटकन मस्त असं मऊसूत पुरण झालं. आणि आपलं पुरण हे अगोदरच कढईमध्ये मस्त मी चमच्यानेच प्रेस केलं होतं ना, तर तिथेच आपलं पुरण थोडंसं झालं. तर त्याच्यामुळे इथे काय वेळ लागतच नाही जास्त जोर काढायला. पटकन असं चाळणीवर थोडंसं घासलं की लगेच मऊसूत असं आपलं पुरण खाली पडत राहतं. तर बघा किती मऊसूत, चिकट वगैरे अजिबात झालेलं नाही हे पुरण. एकदम मऊसूत सॉफ्ट असं मस्त सुटसुटीत आपलं हे पुरण झालेलं आहे. आणि आता काय करणार, मी असे गोळे करणार आहे आणि ह्या बाऊलमध्ये काढून ठेवणार आहे. म्हणजे एक साईडला एका बाजूला काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पोळ्या करायच्या टायमाला आपण मस्तपैकी जवळ घेऊ शकतो. तर बघा असे मी गोळे केले. झाकण ठेवूया आता ह्याच्यावरती आणि आता आपण बाजूला ठेवूया. आता पुढे वळूया. बघा इथे आपली कणिकसुद्धा मस्त एवढा वेळ भिजलेले आहे. आपलं चरका देऊसपर्यंत गुळाचा पुरण करूसपर्यंत आपलं मस्त कणिक भिजलं आहे. आणि इथे आता आपण केलेलं पुरण. तर आता आपल्याला काय करायचं, हे पीठ ना आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आहे. आणि पीठ बघा मी दाखवते कसं आहे, एकदम पातळ असं. बघा आपण ओढलं ना तर अशी धार तुटली नाही पाहिजे, अशी सरळ येते, इतकं मस्त हे पीठ झालं आहे. ह्याला काय करायचं आहे, आणखीन थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हाताला तेल लावायचं आणि छान आपण मऊ करणार आहोत मळून. तर बघा अगोदर तर आपण भरपूर पीठ मी चांगलं मळून रगडून घेतलेलंच आहे. जर तुमच्याकडे चेचायचा खलबत्ता असेल ना, त्यांनी चेचून घेतलात तर एकदम मस्त पोळी अजिबात फुटणार नाही तुमची. शिवाय मऊसूत अशी 2 दिवस जरी राहिली तरी मऊसूत पोळी राहिली पाहिजे. त्याच्यामुळे वरवंटा पाटा असेल त्याच्यावर चेचलात तर एकदमच उत्तम. माझ्याकडे नाही म्हणून मी हातानेच त्याला पिठाला चांगलं रगडून काढलं. बघा आता पीठसुद्धा दाखवलं मी किती चिकनं मस्त असं पीठ झालं, एकदम मऊसूत. आता पीठ तर चांगलं आपलं मळून झालं आहे, बाजूला ठेवलं. आता पोळे कशावर करायचे ते म्हणजे बघा पोळीपाटावर आपल्याला नुसती पोळी करायची नाही, तर काय करायचं, एखादा कपडा घ्यायचा आणि तो पोळीपाटाला असा बांधून घ्यायचा. काही जण पेपरसुद्धा ठेवतात, पण पेपरच्या ऐवजी पूर्वी असेच करायचे, कपडा पोळीपाटाला बांधायचे. माझी आजी वगैरे अजूनपर्यंत असाच कपडा बांधून पोळी करते, म्हणजे चिटकत नाही आपली पोळी अजिबात. तर बघा कपडा कशा प्रकारे बांधला जेणेकरून आपली पोळी एकदम मस्त अशी होईल. तर आता आपण कपडा तर बांधलाच पोळीपाटाला. आता बघा पोळी, तर त्याच्यासाठी कणकेचा मस्तपैकी एक गोळा घ्यायचा आणि आपला हा पुरणाचा गोळा. इथे मी मेजरसाठी तुम्हाला असं दाखवलं, जेवढं आपण पीठ घेणार आहोत तेवढंच पुरण घ्यायचं, त्याच्यामुळे आपली पोळी अजिबात फुटत वगैरे नाही. तर बघा मी तोच हुंडा घेतला, पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि आता आपण पुरण भरणार आहोत. पुरणचा गोळा करून भरायचा नाही, नाहीतर ते पुरण ना पसरत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, असं आपल्या हातामध्ये जेवढं पुरण येतं आहे तेवढं घ्यायचं, म्हणजेच कणकेपेक्षा आपलं थोडंसं जास्त चालेल, पण कमी भरू नका. ते कातड्यावानी चपात्या पोळी होते किंवा चपाती केल्यावानी होते, तर तशी पोळी खायला अजिबात मजा येत नाही. त्याच्यामुळे पुरण भरपूर पाहिजे पोळीमध्ये, तरच पोळी खाण्यात मजा आहे. तर आता तुम्हाला हुंडा कसा करायचा तो दाखवला. तो पिठामध्ये घोळसून घेतला आणि मस्तपैकी पोळी लाटून घेऊयात आता आपण. तर ह्या पोळीबद्दल माझा खूप मोठा हिस्सा आहे, कारण जेवण शिकताना जेव्हा मी पोळी शिकले तेव्हा मला पोळी जमत नव्हती करायला. आणि तर मी सांगेलच तुम्हाला तो हिस्सा काय आहे म्हणून. आता पुढे तुम्हाला, जेव्हा सुरुवातीला मी 10वीला असताना पुरणपोळी करायला घेतली होती, होळीचा सण होता आणि तेव्हा मी पोळी करायला घेतली. आई बाहेर गेलती, त्याच्यामुळे मी आई येईपर्यंत सगळं केलं आणि मी पोळी फुगली नाही म्हणून रडत होते. मला सगळं डाळ वगैरे कणिक वगैरे चपाती करत असल्यामुळे आपल्याला पीठ वगैरे कसं मळायचं माहीतच होतं, पण माझी पोळी फुगत नव्हती म्हणून मी रडत होते. पण पोळी का फुगत नव्हते ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. आणि माझ्या आईने पण मला पोळी कशी शिकवली ना ते सुद्धा मी तुम्हाला, नंतरची शेवटची जी पोळी आहे ना त्या आईने मला कसं समजावून सांगितलं तसं मी तुम्हाला सांगणार आहे. आता सध्याला जी मी पोळी केले
ती बघा मी कशी लाटली, पुरण सगळीकडे पसरलं ते मी दाखवलं तुम्हाला आता. आणि तव्यामध्ये मस्तपैकी असं सगळीकडून तेल पसरवायचं आणि ही पोळी टाकायची. आता तुम्ही तव्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे पॅन दुसरा तवा वगैरे आहे, पण हा तवा मला आवडतो कारण ह्याच्यात टम्म सगळ्या चपात्या जरी मी केल्या तरी फुलतात, पोळी केली तरी फुलते. त्याच्यामुळे मला हा तवा आवडतो, त्याच्यामुळे हा मी तवा यूज केला. आता पोळी टाकल्यानंतर बघा तेल लावून घेतलं आणि बघा पोळीचा नाद नाही करायचं, एकदम भारी सगळ्या पोळी अशा फुगल्या पाहिजे टम्म काटोकाट एक नंबर अशा. म्हणजे एक जरी पोळी खाली तरी बस होईल अशी मस्तपैकी मोठी गरगरीत पोळी करून घ्यायची. बघा किती भारी. आणि सगळीकडनं भाजून घ्यायची, कुठे कच्ची राहिले अशी अजिबात दिसता कामा नये. बघा किती छान भाजले. इथं तयार आहे आपली पहिली पोळी. आता दुसरीसुद्धा मी दाखवते तुम्हाला तसाच हुंडा कसा करायचा. तर बघा हुंडा एक घेतला आणि पुरण जेवढं बसतंय तेवढं दाबायचं. आता बघा माझा जो आपण गोळा हुंडा घेतला आहे ना, म्हणजेच कणकेचा जो गोळा घेतला आहे तो थोडा घ्या आणि जो आपलं पुरण आहे ते भरपूर आहे. आणि बघा ते आतमध्ये कसं दाबायचं. जर हा हुंडा व्यवस्थित आला ना तरीसुद्धा आपली पोळी अजिबात फुटत नाही. जर हुंडाच आपला व्यवस्थित येत नाही तर पोळी फुटते. आणि तुम्हाला पीठ कसं मळायचं खूप महत्त्वाचं म्हणजे ते सांगितलं. पीठ जरी तुम्ही चांगलं मळलं नाही तर पोळी तर मऊसूत होणारच नाही आणि फुटतील शिवाय. त्याच्यामुळे पीठ खूप महत्त्वाचं म्हणजे चांगलं मळणं. तर बघा मस्तपैकी ही सुद्धा मी पोळी लाटायला घेतली आणि आत्ता मी सहज अशा 2 किलो किंवा 3 किलो मी एकटी सहज पोळी करते आणि त्याही मऊसूत अशा झटपट लगेच. म्हणजे मला वेळ वगैरे अजिबात लागत नाही आणि माझी पोळी सगळ्यांना आवडते. एवढ्या मोठ्या आणि मऊसूत अशा असतात आणि गबगबीत. म्हणजे एक जरी खाल्ली ना तरी बास होईल असं बोलतील, असली भारी पोळी करायची. बघा किती मस्त अशी फुटते बिटते का बघा मी किती पोळी लाटते कशी बघा, एकदम मस्त ना अशी बघा. आणि पोळीचं मेन महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, काठ झाडणे त्याचे. बघा मी काठ कसे झाडते. पोळी मध्येच नाही लाटायची, कडेने जास्त लाटायची तर पोळी फुलते. आणि बघा पुरण सगळीकडे कसं पसरलेलं आहे, मस्त पसरलं आहे बघा. तर मस्तपैकी आता ही सुद्धा भाजून घेतली आणि ही फुलते का आता पोळी बघूया. हा असं होऊ शकणार नाही की माझी पोळी फुलणार नाही, माझ्या सगळ्या काटोकाट फुलतात. कारण चपात्यासुद्धा तुम्ही बघताच माझ्या चपात्या कशा फुलतात, तर तशाच पोळ्यासुद्धा फुलतात. तर बघा एकदम टचून फुगल्यात पोळ्या. आणि पुरणसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर आहे, असं नाही पुरण थोडं आहे वगैरे. पुरण भरपूर भरायचं तरच ती पोळी खाण्यात मजा आहे. आणि बघा किती छान, वाव मस्त ना. बघा तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं का, आता इथे तुम्हाला बघून समजत असेल किती मऊसूत आणि लुसलुशीत. आता आपली ही सुद्धा पोळी रेडी आहे. हां एकदम मस्त. आता मी तुम्हाला आणखीन एक पोळी दाखवते. बघा अशाच प्रकारे तेल घालून घेतलं आणि बघा किती मोठी मी पोळी केली. आता ही सुद्धा आपण पलटी करून बघूया. आणि मी शेवटची जी पोळी आहे ना ती नक्की तुम्ही पहा. ती माझ्या आईने कशी शिकवली ना तशीच मी तुम्हाला सुद्धा ती समजून सांगणार आहे, जशी मला आईने समजून सांगितली होती तशी. तर ह्या सुरुवातीला बघा मी दाखवल्या जशा मी पुरणपोळ्या करते तशा, तर मी आता अशा ह्या पद्धतीत करते. पण सुरुवातीला जेव्हा पुरणपोळी शिकले तेव्हा रडले. तर आज मी आता ह्या पद्धतीत पोळ्या करते. बघा कसल्या पोळ्या करते, भारी नाही. एक जरी खाली तरी बास. आता मी ही आईने कशा शिकवल्या त्या तशा दाखवते. हां बघा तर मी पोळ्या करायला घेतल्या आणि पोळीच माझी फुगायची नाही. तर मी रडले. आई बाहेर आली. आई म्हटली काय झालं, काय रडायला आलेस. तर आईला माहीत नव्हतं पोळी वगैरे मी केलेली. तर मी बोललो आई मला पोळी फुटली म्हणून मी रडले. तर आई बोलली काय करायचं, असा एक छोटासा गोळा घ्यायचा जो कमी घ्यायचा आणि पुरण त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं. तर आईने कणकेचा गोळा घेतला, मस्तपैकी पिठात गुळसून तो कसा करायचा ते सांगितलं, त्याच्यात पुरण कसं भरायचं ते दाखवलं. तर बघा आणि तिने असं हाताने असं गोल 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 करून घेतला आणि हुंडा केला. तर मला एवढा व्यवस्थित हुंडासुद्धा त्या टायमाला जमत नव्हता. तर मस्तपैकी असा हुंडा करून घेतला आणि तो आता पिठात घोळून घ्यायचा बोलली बघा. आणि पुरण असं दाबून गोळा जो आपण हुंडा केला आहे तो असा दाबून घ्यायचा. म्हणजे काय होतं, पुरण सगळीकडे पसरतं. पिठात घोळसल्यानंतर काय करायचं आहे, आपण थोडंसं लाटलं ना लगेच पलटी करायचं. ह्याने काय होतं, पुरण एकाच साईडला राहत नाही, दोन्ही साईडला आपलं पुरण चिटकलं पाहिजे. आणि वरून सुकं पीठ घ्यायचं कोरडं असं भुरभुरायचं आणि परत पोळी लाटायला घ्यायची, म्हणजे खाली चिटकणार नाही. आणि म्हणली की पोळी कधीही करत असताना तिचे काठ झाडायचे. कारण पूर्वी एक म्हण होती, पोळी बघावी काटात आणि बायको बघावी होटावीत, अशी काहीतरी म्हण होती. तर त्याच्यामुळे ती बोलली पोळी कधीही काटात झाडायची. नेहमी काटाकडेच लक्ष देतात, पोळीचे काठ हे जाड नसले पाहिजेत असं म्हटली. आणि मग तिने अशी मला पोळी करून दाखवली, एकदम अशी काठ सगळे झाडून वगैरे काठ झाडायचे अशी म्हणली. आणि अलगद पोळीला जोर वगैरे अजिबात लावायचा नाही. तर आपलं पुरण कसं पसरलं इथे बघा बरं. आणि मस्तपैकी अशी आईने पोळी केली
आणि मग तव्यात टाकली. आता आपण सुद्धा आता ती उचलायची कशी, उचलायला सुद्धा त्या टायमाला येत नव्हती. तर बघा अशी एक दुसरा हात घ्यायचा, एक खाली हात अशी उचलायची आणि मस्तपैकी तव्यात टाकायची. आता बघू ही सुद्धा फुलते का. आता मी तुम्हाला मला जशी आईने शिकवली होती तशी मी सुद्धा तुम्हाला सांगितली आणि खरंच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी माझ्यासारखी गव्हाच्या पिठाची पोळी करायला जमेल. शक्यतो करून सगळ्यांना गव्हाच्या पिठाची पोळी करायला जमत नाही, मैदा ॲड करतात किंवा मैद्याची करतात. पण असं न करता जी टेस्ट आहे गव्हाच्या पोळीमध्ये ती तुम्हाला कशाच ह्याच्यामध्ये पोळीमध्ये येणार नाही, तुम्ही कसली जरी केली तरी. त्याच्यामुळे गव्हाच्या पुरणपोळीला चवीला असते ती. आणि बघा किती वाव छान खरपूस अशी भाजायची. तुम्हाला नाही आवडत खरपूस तर न डागलता सुद्धा पटकन काढायची, अशी काढलात तरी चालेल. बघा किती छान सगळीकडनं मस्तपैकी भाजून घ्यायची. आणि इथं मी पोळी रेडी केल्यात, मी थोड्याच सध्याला केल्यात पण त्यासुद्धा तुम्हाला दाखवते. बघू शकता एकदम गबगबीत अशी एक पोळी खाल्ली तरी भारी. आणि दिसतातच तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत अशा. आणि किती मऊ बघा, एकदम मस्त आणि जाड एकदम अशी एक खाल्ली तरी बस मऊसूत अशा. बघा आणि फुटल्यात का एकसुद्धा, बघा मी तुम्हाला दाखवते, एकसुद्धा फुटली नाही. हळद वगैरे अजिबात टाकू नका, त्यांनी पोळीची टेस्ट बदलते. अशीच करा जेणेकरून छान चवीला लागेल. बघा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा एकदा पोळ्या ट्राय करा, तुम्हाला सुद्धा माझ्यासारख्या अशा परफेक्ट पोळ्या जमतील. आणि आत्ता माझ्याकडे म्हणजे जवळजवळ मला 1 तासात जरी तुम्ही पुरणपोळी करून मागितलात तरीही मी करून देईल, एवढी एक्सपर्ट अशी मी पुरणपोळीमध्ये झाले. आणि परफेक्ट अशा, असं नाही की बाबा फुगत नाहीत वगैरे, मस्तपैकी अशा मी पोळी 2-2 किलोच्या एकटी सहज मी पोळी करते. आणि मस्तपैकी वरून साजूक तूप घालायचं आणि खाण्यासाठी तयार आहे आपली गव्हाच्या पिठापासून प्युअर अशी पोळी. बघा किती भारी झाले. आता अशी पोळी कोणाला नाही आवडणार. आणि आपली महाराष्ट्रात कुठलाही सण साजरा करायचा म्हणला तर ते आली म्हणजे पुरणपोळी. तर पुरणपोळी सगळ्यांनाच अशी परफेक्ट अशी जमली पाहिजे. आणि आपण घरी राहून मस्तपैकी हा फूड बिझनेससुद्धा करू शकतो. आता ही एक पोळी तुम्ही 20 ते 25 रुपयाला विकली तर नक्कीच त्याचा फायदासुद्धा होऊ शकतो. आणि मस्तपैकी घरच्या घरी आपण फूड बिझनेससुद्धा करू शकतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्कीच तुमचा हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल आणि मी तुमच्यासाठी अशाच फायदेशीर ठरणाऱ्या रेसिपी घेऊन येत राहील. पण तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे छान रेसिपी पाहता येतील. चला मग परत भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.